महाराजांनी दरबारात विचारलं, कोंढाणा कोण घेणार? आणि सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले आणि म्हणाले, राज, माझी तलवार अजून जिवंत आहे. आणि त्या क्षणी कोंढाण्याच्या कड्यांनीही जणू रणशिंग फुंकलं. नमस्कार मुलांनो, शिवरायांच्या कथा या सीझन मधली आजची गोष्ट आहे गड आला पण सिंह गेला. आग्र्याहून सुटका होऊन जेव्हा शिवाजी महाराज स्वराज्यात परत आले तेव्हा परिस्थिती अनुकूल नव्हती. स्वराज्य जरी उत्तम प्रकारे सुरू होतं तरी स्वराज्याची सीमा मात्र फार वाढली नव्हती. पुरंदरच्या तहामुळे अनेक किल्ले अजून मुघलांच्याच ताब्यात होते. इसवी सन 1666 ते 1670 हा काळ शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील सर्वात संयमी, धोरणात्मक आणि पुनर्बांधणीचा काळ होता. या 4 वर्षात महाराजांनी स्वराज्याची अंतर्गत व्यवस्था मजबूत केली, महसूल पद्धत नीट लावली, किल्ल्यांवरील बंदोबस्त सुधारला, विश्वासू सरदारांना पुन्हा जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. त्यांनी मुघलांशी उघड युद्ध टाळलं आणि काही काळ शांत राहण्याची भूमिका घेतली. मुघल दरबारात असा समज पसरला की शिवाजी महाराज आता दबले, निष्क्रिय झाले, पण प्रत्यक्षात मात्र ते योग्य क्षणाची वाट पाहत होते. आपले किल्ले मुघलांकडून परत कसे जिंकून घेता येतील याचाच विचार शिवराय करत होते. इसवी सन 1670 हे वर्ष उजाडलं. औरंगजेबाने दख्खनच्या दिशेने एक गुप्त हुकूम पाठवला. अहमदनगरमध्ये असलेल्या त्या शिवाजीच्या अधिकाऱ्यांना कैद करून दिल्लीला आणा. पण तो निरोप अहमदनगरमध्ये असलेल्या प्रतापराव गुजर आणि निराजी रावजींना आधीच कळला आणि ते तात्काळ राजगडावर महाराजांसमोर येऊन उभे राहिले. त्यांनी सांगितलेली बातमी ऐकताच महाराजांना वाटलं, स्वतः औरंगजेबानेच हा तह मोडला आहे. आता वेळ आली आहे, हीच ती संधी. मग महाराजांनी निर्णय घेतला. पुरंदरच्या तहात दिलेले 23 किल्ले आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर परत काबीज करायचा आणि 4 दिशांनी स्वराज्याचा विस्तार करायचा. जिजाऊंना आणि शिवरायांना राजगडावरून दिसणारा कोंढाणा किल्ला कितीतरी दिवसांपासून खुणावत होता. त्यावर फडकत असलेला मुघलांचा झेंडा त्यांच्या डोळ्यात सलत होता. तो किल्ला शत्रूच्या ताब्यात राहणं म्हणजेच पुण्याच्या प्रदेशावर कायमस्वरूपी धोका निर्माण होणं. त्यामुळे सुरुवात कोंढाण्यापासूनच करायची आणि त्याचबरोबरीने इतर किल्ले जिंकण्याची योजना आखायची हे महाराजांनी पक्क केलं. पण कोंढाण्यासारखा मातब्बर किल्ला घेणं ही सोपी गोष्ट नव्हती काही. कोंढाणा जिंकणं अतिशय अवघड होतं. मग महाराजांनी एक दरबार भरवला आणि तिथे उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्या सरदारांना प्रश्न केला. बोला, कोण घेतोय कोंढाणा? कुणाची आहे तयारी? दरबारात उपस्थित असलेल्या मावळ्यांमध्ये सुभेदार तानाजी मालुसरे हे देखील होते. महाराजांचे ते शब्द ऐकताच तानाजी पुढे सरसावून म्हणाले, राज, तानाजी जिवंत असताना आपणास चिंता करण्याची गरजच काय? कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार. महाराज त्यांच्यासमोर काहीच बोलू शकले नाहीत. शिवबांनी बालपणापासून माणसंच अशी गोळा केली होती, अगदी एकमेकांच्या जीवाला जीव देणारी. मुलांनो, तानाजी मालुसरे हे सुरुवातीपासून राजांचे साथीदार होते. त्यामुळे शिवबांचा शब्द त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असायचा. ते सांगतील ती कामगिरी अंगावर घ्यायला तानाजी कधीही तयार असायचे. याआधीही त्यांनी अफजल खानचा लढा, जावळीची मोहीम, उंबरखिंडची लढाई आणि सुरतेवरील छाप्यामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे यावेळेस सुद्धा अंगाने धिप्पाड आणि ताकदीने भारी असलेला हा गडी स्वराज्याच्या कामाची हाक येताच त्या कामगिरीवर स्वतः निघाला. त्यावेळेस कोंढाणा किल्ल्यावर जो किल्लेदार होता त्याचं नाव होतं उदयभान राठोड.
उदयभान हा अत्यंत शिस्तप्रिय, धाडसी आणि कडक होता. कोंढाणा गडाच्या दोन्ही दरवाजांवर त्याने पक्का बंदोबस्त ठेवला होता. पण कोंढाणा पूर्वी स्वराज्यातच असल्याने तान्हाजी मालुसरेंना गडावर जायच्या अवघड वाटा, दरवाजे, सैन्यबळ, उदयभानचा दरारा सारं माहिती होतं. फक्त पुरंदरच्या तहात तो किल्ला मुघलांना द्यावा लागला होता. नाहीतर कोंढाणा हा अजिंक्य किल्ला होता. तानाजीचा धाकटा भाऊ सूर्याजी हा जणू दुसरा तान्हाजीच होता. त्यामुळे ते दोघेही जण जिजाऊंचा आशीर्वाद आणि महाराजांचं पाठबळ घेऊन कोंढाण्याच्या स्वारीवर निघाले. इसवी सन 4 फेब्रुवारी 1670 म्हणजेच माघ वद्य नवमी. रात्रीच्या वेळी तानाजी सुमारे 500 निवडक आणि कसलेल्या मावळ्यांसह कोंढाणा किल्ल्याकडे निघाले. गडाच्या मुख्य दरवाजावर मुघल सैन्याचा कडेकोट बंदोबस्त होता. सुमारे 1500 मुघल सैनिक सततचा पहारा देत होते. त्याबरोबरच कोंढाण्यावर तोफा सुद्धा होत्या. त्यामुळे त्या वाटेने आक्रमण करणं म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेण्यासारखं होतं. त्याचकरिता गनिमी कावा आणि अचूक नियोजन यांच्या बळावर अशक्य वाटणाऱ्या मार्गानेच आत शिरायचं असा तानाजींचा निर्धार होता. गडाची टेहळणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की गडाच्या पश्चिमेला असलेल्या द्रोणगिरी कड्याला पहारा तुलनेने कमी आहे. एवढी भक्कम तटबंदी असल्यावर त्या बाजूनी कोण येणार? किल्लेदार उदयभानचा असा सरळ विचार त्यामागे होता. आणि नेमकी हीच गोष्ट तानाजींनी हेरली. त्याच बाजूने कडा चढून जायचा आणि मुघल सैन्यावर अचानक छापा घालायचा अशी योजना त्यांनी आखली. आणि ते खरंच होतं. गडाच्या पश्चिम दिशेला असलेला द्रोणगिरीचा तो कडा सरळ, ताठ आणि गुळगुळीत होता. आजूबाजूच्या दाट झाडीत साप, विंचू यासारखे प्राणी सुद्धा होते. तरीही तानाजी, सूर्याजी आणि इतर मावळे कोंढाण्याच्या पायथ्याला उभे राहून तो कडा चढायच्या तयारीत होते. अंधारात तर कड्याची उंची अजूनच भयावह वाटत होती. सगळे मावळे द्रोणगिरी कड्याच्या दिशेने चढू लागले. दगडांच्या कपारीस धरून, फटींमध्ये हात रोवून त्या काळोखात लपत छपत शिवरायांचे ते शूर मावळे मोठ्या हिमतीने पुढे जात होते. प्रत्येक पाऊल म्हणजे मृत्यूशी सामना होता. कारण पाय जरा जरी घसरला असता तरी खाली काळोख्या दरीत कोसळणं अटळ होतं. तरीही कोणाच्याही चेहऱ्यावर भीती नव्हती. आणि अखेरीस काही मावळे वर कड्याच्या पायथ्याशी पोहोचल्यावर त्यांनी इतरांसाठी जाड दोरखंड खाली टाकला. त्यामुळे थोड्याच वेळात तानाजी, सूर्याजी आणि इतर मावळे त्या दोरावरून भराभर कडा चढून आले. किल्ल्यावर पोहोचताच त्यांनी जराही वेळ न दवडता हर हर महादेव चा घोष करत एकदम पहारेकऱ्यांवर झडप घातली. अचानक केलेल्या हल्ल्याचा फायदा काही क्षणांचाच असतो हे त्यांना ठाऊक होतं. त्यामुळे तलवारींचे वेगवान घाव, ढालींचं एकमेकांवर आपटणं आणि रणघोष यामुळे काही वेळातच रात्रीच्या त्या शांत वातावरणात कोंढाण्यावर युद्धाचा प्रचंड गडगडाट घुमू लागला. मुघल छावणीत नुसती खळबळ उडून गेली. किल्लेदार राठोडच्या सैन्याची धावपळ उडाली. असंख्य मशाली पेटल्या. उदयभानाला त्या छाप्याची खबर लगोलग मिळाली. तो संतापाने बेभान होऊन ढाल तलवार घेऊन रणांगणात उतरला. उदयभानाचे सैन्य सुद्धा मावळ्यांवर चाल करून गेले. हे मराठे गडावर आलेच कसे? एवढा बंदोबस्त, शेकडो तोफा आणि चढायला अवघड कडा असं सगळं असताना छापा पडतोच कसा? अशा प्रश्नांनी उदयभान चांगला चवताळला होता. इकडे मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला आणि ते बेभान होऊन शत्रू सैन्याला कापून काढू लागले. रात्रीच्या गडद अंधारात, मशालींच्या उजेडात दोन्हीकडच्या सैनिकांचं रणकंदन सुरू झालं होतं. सूर्याजीही पराक्रमाची शर्थ करत होता. काही वेळातच तानाजी आणि उदयभान यांची समोरासमोर गाठ पडली. तलवारीला तलवारी भिडल्या.
दोघेही शूरवीर जबरदस्त योद्धे होते. तलवारींचे घाव इतके वेगवान आणि तीव्र होते की त्यातून ठिणग्या उडत होत्या. ढालींवर घाव बसत होते आणि प्रत्येक वारामध्ये प्रचंड ताकद होती. या संघर्षात तानाजींची ढाल तुटली, परंतु त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपलं डोक्याचं पागोटं हाताभोवती घट्ट गुंडाळलं आणि पुन्हा त्याच जोमाने हल्ला परतवू लागले. उदयभानाचे वार आपल्या हातावर झेलू लागले. दोघेही आपापल्या स्वामीनिष्ठेने प्रेरित झालेले होते. दोघांनाही पराभव मान्य नव्हता. कोणीच मागे हटेना. पण एका क्षणी दोघांनीही एकमेकांवर शेवटचा वार केला आणि ते धारातीर्थी कोसळले. सुभेदार तानाजी पडले. ही बातमी कळताच लढणाऱ्या मावळ्यांना धक्का बसला. आता कसं लढायचं? त्यांचा धीर खचला आणि ते ज्या दिशेने गड चढून आले होते त्या दिशेने पळत सुटले. खरं तर धक्का बसलेल्या मावळ्यांमध्ये तानाजीचा भाऊ सूर्याजी सुद्धा होता. काय वाटलं असेल त्याला? तानाजी, आपला सिंहासारखा भाऊ पडला, युद्धात मारला गेला. अरे, पण हे काय? आपले मावळे निघालेत कुठे? असे पळतायत का? मावळे घाबरून पळतायत हे सूर्याजीला लक्षात आल्यानंतर त्याने आपल्या भावाचं दुःख बाजूला ठेवलं. त्याने आधी धावत जाऊन कड्यावरचा दोरखंड कापून टाकला आणि पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला. तो त्यांना म्हणाला, अरे, तुमचा सुभेदार तिथे धारातीर्थी पडला आहे आणि तुम्ही असे पळून चालला आहात. अरे, काय म्हणून तोंड दाखवाल तुम्ही आपल्या राजाला? चला, गड जिंकून दाखवूया. फिरा मागे, नाहीतर कड्यावरून उड्या टाकून मरा. मी दोर कापून टाकला आहे. सूर्याजीच्या त्या बोलण्यानं मावळ्यांना 10 पट अवसान चढलं. मावळे परत फिरले. हर हर महादेव च्या गर्जनांनी कोंढाणा दुमदुमून गेला. मुघल सैन्यात आणि मावळ्यांमध्ये घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी शत्रूला चारही बाजूंनी कोंडीत पकडलं आणि पहाटेपर्यंत सुरू राहिलेल्या भीषण संघर्षानंतर मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून गड सर केला. मराठ्यांची फत्ते झाली. कोंढाणा किल्ल्यावर स्वराज्याचा भगवा पुन्हा फडकला. इकडे शिवराय राजगडावरून कोंढाण्याकडे डोळे लावून बसले होते. गड काबीज केल्याची खूण म्हणून सूर्याजीने कोंढाण्यावरून पेटवलेली ज्वाळा महाराजांना दिसली. राजे जिजाऊंना समाधानाने म्हणाले, गड जिंकला, आपली फत्ते झाली. पण जेव्हा त्यांना समजलं की आपला साथीदार आमचा ताना मात्र या लढाईत धारातीर्थी पडला, तेव्हा मात्र महाराज अत्यंत दुःखी झाले. आमचा लहानपणापासूनचा सवंगडी, आमच्या सावलीसारखा कायम बरोबर असणारा तानाजी. जिजाऊंची अवस्था तर अतिशय कष्टी झाली होती. त्यांच्यासाठी तो त्यांचा मुलगा असल्यासारखाच होता. महाराज म्हणाले, गड ताब्यात आला, पण माझा सिंहासारखा शूर तानाजी गेला. मुलांनो, कोंढाण्याला सिंहगड हे नाव आधीपासूनच होतं. मात्र सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमानंतर सिंहगड हे नाव पुढे अधिक प्रचलित झालं. धन्य तो तानाजी, धन्य ते मावळे आणि धन्य तो राजा. भेटूया पुढच्या गोष्टीत. तोपर्यंत ऐकत रहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,